नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपला एम-पी फार्मामध्ये. तुम्ही जर एम-फार्मला ॲडमिशन घेण्याचा विचार करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. कारण एम-फार्मला ॲडमिशन घेताना एक कॉमन कन्फ्युजन असतं. मला फार्मास्युटिक्समध्ये एम-फार्म करायचं आहे, पण फार्मास्युटिक्स अवेलेबल असलेली कॉलेजेस कोणती? किंवा मला एखाद्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, पण त्या कॉलेजमध्ये कोणकोणत्या एम-फार्मच्या ब्रांचेस अवेलेबल आहेत, ही माहिती शोधण्यासाठी आपल्याला अनेक वेबसाईट्स आणि पी-डी-एफ चेक करावं लागतात. पण तुमचं हे काम इझी करण्यासाठी आय-एम-पी फार्माने 2 युजफुल पी-डी-एफ तयार केले आहेत. पहिलं आहे ब्रांच वाईज लिस्ट ऑफ कॉलेजेस आणि दुसरं आहे कॉलेज वाईज लिस्ट ऑफ ब्रांचेस. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन्ही पी-डी-एफ प्रॅक्टिकली पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या दरम्यान मी तुमच्या अनेक शंका क्लिअर करणार आहे. सर्वप्रथम तुम्ही एम-फार्म ॲडमिशनसाठी कॉलेज आणि ब्रांच प्रिफरन्स ठरवत असाल, तर ह्या पी-डी-एफ तुम्हाला युजफुल ठरू शकतात. या डॉक्युमेंटमध्ये एम-फार्म, फार्म डी, स्पेशलायझेशन आणि इन्स्टिट्यूट यांची माहिती 2 वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये दिलेली आहे. म्हणजे तुम्ही ब्रांचच्या बेसिसवर कॉलेज शोधू शकता किंवा कॉलेजच्या बेसिसवर ब्रांचेस शोधू शकता. तर सर्वात आधी आपण पाहूया आपलं पहिलं पी-डी-एफ. ब्रांच वाईज लिस्ट ऑफ कॉलेजेस. ह्या पी-डी-एफचा बेसिक पर्पस असा आहे की तुम्हाला एखादी स्पेसिफिक एम-फार्म ब्रांच आवडत असेल, तर त्या ब्रांचसाठी कोणकोणत्या कॉलेजेस आहेत हे शोधता यावं. आता समजा तुम्हाला इंडस्ट्रियल फार्मसीमध्ये एम-फार्म करायचं आहे. इंडस्ट्रियल फार्मसी सेक्शनमध्ये गेलात की त्या स्पेशलायझेशन खाली कॉलेजची लिस्ट दिलेली आहे. प्रत्येक कॉलेज समोर इन्स्टिट्यूट कोड, त्यानंतर इन्स्टिट्यूटचं नाव दिलेलं आहे. उदाहरणार्थ या सेक्शनमध्ये जे-एस-पी मंडल सुधाकरराव नाईक इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी पुसड, डिस्ट्रिक्ट यवतमाळ, त्यानंतर अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसी चिखली, त्यानंतर गावंडे कॉलेज ऑफ फार्मसी, त्यानंतर आर-सी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, अशा इन्स्टिट्यूटची माहिती दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, तुमची एम-फार्म ब्रांच सिलेक्ट करा, त्यानंतर ब्रांचच्या सेक्शनमध्ये जा, त्या ब्रांचसाठी लिस्टेड कॉलेजेस पहा आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या अवेलेबल कॉलेज ऑप्शन्सची लिस्ट तयार करू शकता. ह्या पी-डी-एफमध्ये आम्ही मोस्टली जेवढ्या पण एम-फार्मच्या ब्रांचेस आहेत त्या सगळ्या कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. आता आपण दुसऱ्या पी-डी-एफ कडे येऊया. कॉलेज वाईज लिस्ट ऑफ ब्रांचेस. पहिल्या पी-डी-एफ मध्ये आपण काय केलं, ब्रांचनी कॉलेजेस शोधली, पण दुसऱ्या पी-डी-एफ मध्ये आपल्याला उलट करायचं आहे. आपला कॉलेजनी ब्रांचेस शोधायचे आहे. याचा अर्थ जर तुमच्या मनात एखादं पर्टिक्युलर कॉलेज असेल, तर त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये एम-फार्म साठी कोणकोणत्या ब्रांचेस अवेलेबल आहेत हे तुम्हाला या पी-डी-एफ मध्ये बघता येईल. आता एक अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट, हे पी-डी-एफ स्टुडंट गायडन्स साठी तयार केले आहेत. डॉक्युमेंटमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की न्यूली अप्रूव्ड ब्रांचेस किंवा पेंडिंग अप्रुव्हल असलेल्या ब्रांचेस या लिस्टमध्ये नसू शकतात. म्हणून ॲडमिशनच्या वेळी लेटेस्ट इन्फॉर्मेशनसाठी रिस्पेक्टिव्ह कॉलेज वेबसाईट किंवा ऑफिशियल CET सेल पोर्टलवर इन्फॉर्मेशन व्हेरीफाय करणं आवश्यक आहे. म्हणून आय-एम-पी फार्माकडून आम्ही तुम्हाला इन्फॉर्मेशन वास्तविकता देण्याचा प्रयत्न करत आहोत, पण फायनल ॲडमिशन डिसिजन घेण्याआधी ऑफिशियल वेबसाईटवर लेटेस्ट डिटेल्स जरूर व्हेरीफाय करा. ह्या पी-डी-एफ मध्ये आपण काय बघणार आहोत, ह्या पी-डी-एफ मध्ये आपण बघणार आहोत की इन्स्टिट्यूट वाईज त्या कॉलेजला कोणकोणत्या ब्रांचेस आहेत हे आपण या ठिकाणी बघू शकतो. या ठिकाणी इन्स्टिट्यूटचा कोड दिलेला आहे, त्यानंतर इन्स्टिट्यूटचं नाव दिलेलं आहे आणि त्याचसोबत त्या इन्स्टिट्यूटमध्ये कोणकोणत्या ब्रांच आहेत ते देखील या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही ही पूर्ण लिस्ट बघू शकता. यामध्ये स्टार्टिंगला इन्स्टिट्यूटचं नाव आणि त्या इन्स्टिट्यूटमध्ये ज्या कोणत्या ब्रांचेस आहेत त्या या ठिकाणी लिस्टेड आहे. आता सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न, हे पी-डी-एफ तुम्हाला कुठे मिळतील, तर हे दोन्ही पी-डी-एफ तुम्हाला आय-एम-पी फार्माच्या टेलिग्राम चॅनलवर मिळतील. टेलिग्रामवर आय-एम-पी फार्मा चॅनल ओपन करा, तिथे तुम्हाला हे पी-डी-एफ मिळतील. तुम्ही दोन्ही पी-डी-एफ डाउनलोड करून तुमच्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवा. विशेषतः एम-फार्म ॲडमिशन प्रोसेसमध्ये कॉलेज प्रिफरन्स आणि ब्रांच प्रिफरन्स ठरवताना हे पी-डी-एफ तुम्हाला पुन्हा पुन्हा रेफर करता येईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन आणि पिन कॉमेंटमध्ये देखील देत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं ब्रांच वाईज लिस्ट ऑफ कॉलेजेस, त्यानंतर कॉलेज वाईज लिस्ट ऑफ ब्रांचेस. दोन्ही पी-डी-एफ मध्ये 229 इन्स्टिट्यूट्स आणि 16 युनिक ब्रांचेसचा डाटा ऑर्गनाइज केलेला आहे. या दोन्ही पी-डी-एफ तुम्हाला आय-एम-पी फार्माच्या टेलिग्राम चॅनलवर मिळतील. तुम्हाला जर हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या एम-फार्म ॲडमिशन घेणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया एक नवीन आणि अशाच युजफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आय-एम-पी फार्मासोबत कनेक्ट राहा. थँक्यू. जय हिंद.